विकास की गंगा बहेगी और विकास होगा। आम्ही जिंकणारच आहे, आम्हाला जिंकायचंच आहे। वाह रे कमर, आला रे कमर, चंदुबा तुम हमारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। असा कसा येत नाही, आल्याशिवाय राहत नाही। स्त्री शक्तीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। एकच वादा चंदू दादा। या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल। सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये। यांचा पत्ता आहे अप्रोच रोड, वरुड। आज वरुड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार चंदुभाऊ यावलकर यांची भव्य दिव्य रॅली काढण्यात येते। आपल्यासोबत काय सांगू शकाल आज? ये मैसेज ये है कि हमारी ये चुनाव हो रहा है, ये विकास का चुनाव है, स्वाभिमान का चुनाव है, प्रतिष्ठा का चुनाव है। यहाँ पर बच्चियों को, लाडली बहना को, आयुष्मान योजना को, सारी योजना को घर घर तक पहुँचाने के लिए हम यहाँ पर प्रयास में हैं और आएंगे। और हमारे भाई श्री उमेश उर्फ चंदू आत्माराम जी यावलकर प्रत्याशी हैं, अपूर्ण बहुमत के साथ, भारी मतों के साथ विजयी होंगे। विकास की गंगा बहेगी और विकास होगा, ये हमारा प्रयास है और ये हम कर रहे हैं। डबल इंजन की सरकार सदैव अपने काम पर तत्पर है। हो, काय सांगू शकाल? आज भव्य दिव्य रॅली निघत आहेत। आजच्या भव्य दिव्य रॅलीवरून एक आमचा सगळ्यांचा विश्वास द्विगुणित झाला आहे की याचं रूपांतर आमच्या विजयामध्ये, भारतीय जनता पक्षाच्या विजयामध्ये होईल, यामध्ये आता कोणतीही शंका राहिलेली नाही। धन्यवाद, सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। आपल्यासोबत डॉक्टर वसुधाई बोंडे मॅडम, काय सांगू शकाल? भव्य दिव्य रॅली निघत आहे, काय सांगू शकाल? आज या ठिकाणी आमचे चंदूभाऊ यावलकर यांच्या प्रचारार्थ ही भव्य दिव्य, अतिभव्य दिव्य रॅली आहे। आणि भारतीय जनता पार्टी आणि युतीचं सरकार सगळ्यांना घेऊन चालणारं सरकार आहे। हे जातीपातीचा भेदभाव न करणारं आहे आणि आम्ही जिंकणारच आहे, आम्हाला जिंकायचंच आहे। आणि त्याच्यासाठी एवढ्या सगळ्या लोकांचं समर्थन आम्हाला मिळालेलं आहे। सगळ्या माता भगिनी, सगळ्या लाडक्या बहिणी, सगळे बंधू सगळे सोबत आहे आणि चांगल्या तऱ्हेने हा विजय आम्ही गाठू। वरुड शहरामध्ये भव्य दिव्य जनसागर पाहायला मिळत आहेत। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार चंदू उर्फ उमेश यावलकर यांच्या प्रचारार्थ भव्य दिव्य रॅली आज वरुड नगरीमध्ये निघाली आहेत। मोठ्या संख्येने महिला मंडळी सुद्धा रॅलीमध्ये पाहायला मिळत आहे। आजचा जनसागर पाहताच असं वाटतं की विरोधकांचे धाबे दणाणत आहेत, कारण की भव्य दिव्य रॅली आज आपण प्रत्यक्ष पाहू शकता। मोठ्या प्रमाणात महिला मंडळी या रॅलीमध्ये सहभागी झाली आहे, सोबतच काही पुरुष मंडळी सुद्धा सहभागी आहे रॅलीमध्ये। भव्य दिव्य रॅलीचं आयोजन आज वरुड शहरात होत आहे। आज वरुड शहरामध्ये भव्य दिव्य भारतीय जनता पार्टीचे भव्य दिव्य रॅली निघाली आहे। मोठा उत्साह कार्यकर्त्यामध्ये पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही महिला मंडळी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ, काय सांगू शकाल? भारतीय जनता पार्टीचा विजय असो, आम्हाला कमळच्या चिन्हावर पहिल्या नंबरचे बटन दाबू यांना विजयी करायचा आहे। वाह रे कमळ, आला रे कमळ, चंदुबा तुम हमारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम। मोदी ही होना, कमल की बटन दबाकर हमको वो चिन्ह लगा के आना है। हम हमारे साथ है, कमल चिकल में भी आएंगे और देश में भी आएगा। कमल हमारा साथ है, नहीं छोड़ेंगे। चंदुभाऊ विषयी काय सांगू शकाल तुम्ही? चंदुभाऊ विषय गावाचा विकास करू शकते आमच्या मोर्शी विभागाचा आणि आमच्या गरीब जनतेसाठी आम्हाला हाच नेता हवा आहे। म्हणून आम्ही त्यांना म्हणजे आमच्या प्रचंड बहुमताने विजय करू असाच आमचा हे आहे। आमचा याचा मोर्शी विभागाचा आणि वरुड नगरीचा आणि इतर गावकऱ्यांचा विकास करतील अशी आम्हाला आशा आहे। म्हणून आम्ही चंदुभाऊ यांनाच निवड करू। लाडक्या बहिणीचा बहुमत, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुमची काय प्रतिक्रिया आहे? लाडकी बहीण योजनेच्या प्रतिक्रियेत आम्हाला 1500 रुपये महिना आधी देत होते, आता याच्यानंतर 2100 रुपये देणार आहे। आणि इतर प्रचार करताना म्हटलं की 3000 देऊ, आम्ही त्यांची काही आशा बाळगत नाही। आमचे 2100 रुपयेच आम्हाला हवे आहेत आणि आम्ही चंदुभाऊ यांनाच विजय करू अशी आम्ही आशा बाळगतो। यंदा कमळाचं फुल आलंच पाहिजे, प्रचंड बहुमताने विजय करा, कमळाचं फुल येऊ द्या। आज काय सांगू शकाल तुम्ही? असा कसा येत नाही, आल्याशिवाय राहत नाही। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टी
कारण की चंदूभाऊ यावलकर एवढे लोकप्रिय आहे की त्यांना म्हणजे राजकीयच नाही तर ते समाजकार्य हे सुद्धा खूप छान प्रकारे करतात आणि त्यांचं पूर्ण आधीपासूनचं त्यांचे वडील आजोबा हे सगळे म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यामध्येच चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे चंदूभाऊ यावलकरच पाहिजे असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगू शकाल चंदू? यावर्षी चंदूभाऊ निवडकरच आले पाहिजे निवडून असं आम्हाला सर्वांना महिलांना वाटते, कारण की ते लय सुशिक्षित आणि चांगले माणसं आहे. आज वरुड शहरामध्ये भव्य दिव्य रॅलीचं आयोजन होतं. भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि मतदार या रॅलीमध्ये सहभागी झाले. आपला डॉक्टर मनोहरजी आंडे सर काय सांगू शकाल सर? भारतीय जनता पक्षाचे चंदूभाऊ उर्फ उमेश आत्मारामजी यावलकर हे कमळ म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे आणि निश्चितच त्यांचा 100% विजय होणार आहे याची आम्हाला खात्री आहे. चंदूभाऊ यावलकरचा जो उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आणि महिलांमध्ये आहे, तर अमरावती जिल्ह्यामध्ये मी हे खात्रीलायक सांगतो की सर्वाधिक मताने निवडून येणारी जी कोणती सीट असेल ते चंदूभाऊ यावलकरची कमळाची राहणार आहे. वरुड मोर्शी मतदारसंघाअंतर्गत जे चंदूभाऊ यावलकर उभे आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने, तुम्ही पत्रकार आहेच आणि तुम्ही हा माहोल पाहूनच राहिलेले आहेत आणि पायांची जी लक्षणीय गर्दी आहे आणि उत्साह आहे, हा उत्साह नैसर्गिक उत्साह कार्यकर्त्यांमध्ये संचारलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या आणि सर्वाधिक मताधिक्याने चंदूभाऊ यावलकर निवडून येतील असं या सर्व कार्यकर्त्यांच्या भावनेवरून आपल्या लक्षात येतच असेल आणि निश्चितच निवडून येतील याची मी ग्वाही देतो. आपल्यासोबत रुपेशजी मांडवे सर आहे, काय सांगू शकाल सर? कमळ हा भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, याच्यात काही शंका नाही. परंतु राज्यात आणि देशात विकासात्मक सरकार आहे, यातही काही शंका नाही. आपल्या महिलांच्या प्रगतीसाठी, आपल्या देशाच्या विकासासाठी ही विकासात्मक सोच ही कमळ आणि भारतीय जनता पक्ष यामध्येच आहे आणि यांचा नेहमी विजय असेल अशी मी आशा बाळगतो आणि सर्वांना एकच म्हणतो की कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने चंदूभाऊ यावलकर यांना विजयी करा. आजची भव्य दिव्य रॅली पाहता आपल्यासोबत नितीन भाऊ शिंदे काय सांगू शकाल? मी शिवसेना वरुड शहर प्रमुख या नात्याने हे सांगतो की चंदूभाऊ उर्फ उमेश आत्मारामजी यावलकर सर्वसामान्याचे नेते यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि आपल्या मोर्शी मतदारसंघाच्या विकासाला तुम्ही सहयोग द्या आणि होणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीत सर्वांनी भरभरून मतदान करा आणि त्यांना प्रचंड बहुमताने असा विजय करा. आपल्यासोबत राजकुमार भाऊ राऊत आहे सर. भव्य दिव्य रॅली आज वरुड नगरीमध्ये निघाली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये मला उत्साह पास मिळाला, काय सांगू शकाल? या मोर्शी मतदारसंघातील सगळी जनता डॉक्टर बोंडे साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण यासाठी आम्ही आहोत. बोंडे साहेबांनी सांगितलं आहे धोरण की चंदूभाऊला निवडून आणायचं आहे आणि BJPचं तोरण बांधायचं आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते 10 दिवस कष्ट करून BJPचा झेंडा या मोर्शी विधानसभेतून भाजपचा आमदार आम्ही निवडून देणार आहे. रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला मंडळी मोठा सहभागी झाले. आपल्यासोबत महिला काय सांगू शकाल? आम्हाला काँग्रेसमधून काही उपयोग भेटलेला नाही आतापर्यंत, म्हणून आम्ही भाजपमध्ये घुसून भाजपचा आपलं हे करत आहे, प्रचार करत आहे. आतापर्यंत काँग्रेसनी फक्त मोठ्या लोकांचे कामं केले, त्यांच्या संस्था काढल्या, त्यांचे लोक ठेवले सर्व्हिसले, त्यांचे पण लागले. आमचं गोरगरिबाचं आतापर्यंत काहीच केलेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही भाजपमध्ये घुसून भाजपचा प्रचार करत आहे. आज वरुड शहरामध्ये भव्य दिव्य भारतीय जनता पार्टीची रॅली निघाली. आपल्यासोबत सोंडे मॅडम आहे, काय सांगू शकाल तुम्ही? भारतीय जनता पार्टीचा विजय असो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाच हा एक हे आहे गुण आहे आणि तुम्हाला हे समजत असेल की आजच्या रॅलीमध्ये जेंट्स मंडळीपेक्षा स्त्री शक्तीचा जागर आहे. स्त्री शक्तीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. चंदू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आणि हे लोककलेच्या माध्यमातून बहुरूपी असून ह्या रॅलीच्या कार्यक्रमामध्ये असा उत्साह वाटते की अमरावती जिल्ह्यातून कमीत कमी 5 सीटा BJPच्या येणार अशा आम्हाला आश्वासन वाटून आहे.
करिता आल्या पाहिजेत आणि BJPचा आणि मोदीजीचा हात बोंडे साहेबांनी बळकट करून निवडून आणून दिल्लीपर्यंत बोंडे साहेब पोहोचले अशी या उमेदवारांना सर्व उमेदवारांना आपुलकी आहे आणि मतदारसंघाची आम्हाला सर्वांना आपुलकी आहे आणि कार्यकर्ता सर्व यावलकर चंदूभाऊ यावलकर यांच्या पाठीशी सर्वजण उभे आहे. जय श्रीराम. आता काळाची गरज आहे. BJP एकमात्र पक्ष आहे देव देश धर्म या सर्व गोष्टीचा विचार करणारा, म्हणून सर्वांनी कमळालाच मत द्यावे हे माझी विनंती आहे. जय श्रीराम. आपल्यासोबत हरीश भाऊ कानूका काय सांगू शकाल? आज चंदूभाऊ यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन केल्याने आणि जनतेचा भरपूर असा प्रतिसाद मिळतो या रॅलीला. चंदूभाऊ सोबत प्रत्येक जाती धर्माचे सगळे लोक एकजीव होऊन काम करीत आहे आणि चंदूभाऊ यांना निवडून आणायचंच आहे. चंदूभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्यदिव्य रॅलीचं आयोजन वरुण नगरीमध्ये होते. आपल्यासोबत योगेश्वर भाऊ खासबागे सर काय सांगू शकाल? आमचे लाडके नेते राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज वरुडमध्ये फार मोठी रॅली निघालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार चंदू उर्फ उमेश यावलकर यांच्या प्रचारार्थ ही फार मोठी रॅली आहे. या रॅलीमध्ये महिला आणि जो युवा वर्ग आहे तो अतिशय उत्साहाने या प्रचारामध्ये या रॅलीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. संपूर्ण वरुड शहर हे भगव्या रंगाने दुमदुमून गेलेले आहे. जिकडे पाहाल तिकडे भगवाच आहे आणि निश्चितच मी सांगतो तुम्हाला 100% चंदू उर्फ उमेश यावलकर हे फार मोठ्या मतांनी विजयी होणार आहे. बंधू, हे विजयी रॅली आहे. डॉक्टर बोंडे साहेबावर करणारे जे प्रेम आहे लोकांचं, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, सगळ्या मतदारांचं, ते सगळं प्रेम चंदूभाऊला मिळत आहे आणि त्या प्रेमामुळे चंदूभाऊ यावलकर 23 तारखेला विजयी गुलाल घेणार आहे आणि त्या विजयी गुलालाची ही नांदी आहे का मोठ्या संख्येनं मोठ्या सगळ्या महिला, बाल, बंधू, भगिनी सगळे लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहे आणि याच्यामध्ये विजयी गुलाल हा चंदूभाऊचा आहे. एवढं मी तुम्हाला सांगतो. भारतीय जनता पार्टीचा बोंडे साहेब आगे बढ़ो, चंदू भाऊ आगे बढ़ो.